बांधकाम क्षेत्रात कष्ट करणाऱ्या कामगारांना मदतीचा हात पुढे करत मिरजमध्ये 3 ठिकाणी घरउपयोगी भांड्यांचं किट वाटप करण्यात आलं. पंढरपूर रोडवरील माळी वस्ती, विठ्ठल मंदिर परिसर आणि जवाहर हायस्कूल या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना भांडे किटचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाचं नेतृत्व आमदार इद्रिस नायकवडी यांनी केलं. सर्व कार्यक्रमाचं आयोजन साहेबांचे एकनिष्ठ कार्यकर्ते इम्तियाज कोतवाल आणि योगेश जाधव यांनी संयोजित केलं. एकूण 600 किटचं वाटप करण्यात आलं असून प्रत्येक ठिकाणी 200 किट वितरित करण्यात आले. इम्तियाज कोतवाल यांनी सामाजिक कार्याचा वसा घेत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी मोठं योगदान दिलं. त्यांनी केवळ किट वाटपच नाही तर कामगारांना शासनाच्या विविध योजना समजावून सांगणं, ऑनलाईन अर्ज भरणं, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात मदत करणं तसेच पोर्टलवर नोंदणीसाठी सहकार्य करणं यासाठीही मोलाची मदत केली. जन्मापासून मृत्यूपर्यंत कामगारांना शासनाच्या सर्व लाभांचा लाभ मिळवून देण्याचं त्यांनी ध्येय ठेवलं. मिरजमधील सर्व ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमात उपस्थित कामगारांच्या चेहऱ्यावर आनंदाचा आणि समाधानाचे भाव दिसून येत होते. महाराष्ट्र शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेचा आधार देणं. शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती उपयोगासाठी आवश्यक वस्तू, विमा संरक्षण, आरोग्य सेवा, शैक्षणिक मदत, अपंगत्व किंवा मृत्यूनंतरच्या मदतीचे लाभ देण्याची व्यवस्था केली आहे. भांडी किट वाटप कार्यक्रमाचा उद्देश कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणं, त्यांच्या जीवनमानात थोडी सुधारणा घडवून आणणं आणि त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देणं हा आहे. बांधकाम कामगार नोंदणी जी आपल्या मिरज भागात झालेली आहे, त्या बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत ज्या लाभार्थींना आज लाभ मिळाला त्या लाभार्थींना आपले मिरजेचे लाडके आमदार म्हणजे इद्रिसभाई नायकवडी यांचे गेले 1.5 वर्ष झालं म्हणजे आमदार व्हायच्या अगोदरपासून ते बांधकाम कामगारांची नोंदणी करणे, त्यांच्या संघटनेमार्फतच्या नोंदणी करून घेणे त्यांनी अविरतपणे हे काम माझ्याकडे दिलेलं होतं. त्यांनी बरेच वर्ष म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा म्हटले की तुम्ही एक मंदिरात एक शिबिर घ्या, तर पण इथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण काही त्या गोष्टी इथं मंदिरात कुठल्या गोष्टी केल्या नाही. मग इलेक्शन झाल्यानंतर ते म्हणजे आपण एक तुमच्या इथे थोड्या लोकांचं आपण वाटप करूया. मी म्हणजे ठीक आहे. त्यांनी आजपर्यंत एवढ्या कामगारांच्या नोंदण्या केल्यात की मिरजेत एवढ्या कामगार नोंदण्या कुणीच केल्या नाहीत. एवढ्या कामगार नोंदण्या त्यांनी केल्या. त्या लाभार्थींना यांच्यामार्फत लाभ मिळाला हे फक्त सर्व कामगार आणि कामगार बांधवांनी एवढं लक्षात घ्यावं. त्यांचं जे कार्य आहे ते फार वाखाणण्याजोगं आहे आणि इथून पुढं असेच आशीर्वाद रूपी तुमचे त्यांच्या पाठीशी राहतील एवढं मी सांगून विठ्ठल मंदिरात आपण सर्वजण जमलोय. या कार्यक्रमाचे संयोजक किंवा ज्यांनी या कार्यक्रमासाठी धडपड केली त्यांचे सहकारी आणि खडा जीवाचा कार्यकर्ता योगेश जाधवजी, या भागातले माझे दुसरे सहकारी बापू असतील, अबू कोतवाल असतील आणि आपण सर्वजण बंधू आणि भगिनी. शासनाकडून अनेक योजना येतात तर खऱ्या अर्थाने ते लाभार्थीच्या पदरात पडत नाही. मधली लोक काहीतरी उपाय करतात आणि खऱ्या अर्थाने ज्यांना लाभ मिळाला पाहिजे ते वंचित राहतात. असं होऊ नये म्हणून माझं सातत्याने या योजनेवर लक्ष होतं. आणि जसं तसं तुम्ही 1-2 वर्ष झाली सातत्याने या योजनेसाठी म्हणून तुमचं बारकाईने पाठपुरावा करणं किंवा कार्यकर्त्यांना नोंदणी करण्यासाठी म्हणून लोकांना प्रवृत्त करा, नोंदणी करून घ्या. आता काय फक्त आज एक कार्यक्रम आहे की तुम्हाला साहित्य वाटप, पारंपरिक साहित्य आणि बांधकाम साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम आहे. हे जरी असलं एक भाग आहे, अनेक भाग आहेत की कामगारांना आज बांधकाम कामगारांना मिळतात. मुलांच्या शैक्षणिक याच्यासाठी सुद्धा फार चांगली मदत शासन देतात. पण होते काय की आपणच कुठेतरी प्रयत्न नाही. पण तुमच्या मुलांना जोपर्यंत आता तुम्ही बांधकाम कामगार म्हणून काम करत असाल, आपल्या मुलांनाही तेच करावं का? आपल्या मुलांचं आयुष्य यापेक्षा वेगळं असलं पाहिजे. स्वतःच्या पायावर मजबूतीनं ती उभी राहिली पाहिजे आणि त्यांच्या जीवावर त्यांचा संसार सुखी झाला पाहिजे भविष्यात, किंवा त्यांचं आयुष्य सुखी असलं पाहिजे. म्हणून त्यासाठी शिक्षण ही अत्यंत अत्यावश्यक बाब. आता कुठेही जा तुम्ही, शिक्षणाशिवाय कुणी कुणाला उभं करून देत नाही. आता मी खरं सांगतो की म्हणजे अपमान करत नाही मी पदवीधारकांचा. योगेश अनेक लोक येतात, काय नाही मग BA झाले, मग BA होईल. अरे BA असं रस्त्यावर चाललं आणि हात मारले, BA कोण कोण म्हटले नाही, 50 जण होऊन जातो.
मुलगा बीएचा वगैरे काय उपयोग नाही अशातला भाग नाही. पण म्हणायचा उद्देश काय, तर समाज एवढा सुशिक्षित झालाय, त्यात आपली ही मुलं सुशिक्षित होऊन काहीतरी स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहण्याकरता काहीतरी व्यवसाय शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून ते पुढे जाते. म्हणून शिक्षणासाठी फार मोठी मदत या योजनेतून आपल्या मुलांना मिळते. पण त्याची आपल्याला माहिती नाही. मला आता तेच बोललो मी योगेशजींना, अबुला वगैरे, की या सगळ्या बांधकाम कामगारांना एकदा एकत्र बोलवा, मोठा मेळावा घ्या आणि त्या मेळाव्यात ही सगळी माहिती तुम्हाला द्यावी लागेल. तुम्हाला माहिती नाही तुम्ही तर काय करणार आहे. आता हे घेऊन गेले की घरात चला, त्यानंतर पुन्हा बाहेर कवा काय मिळते, जरा गल्लीत काय वातावरण चालले ते मिळायला लागले वाटतं चला, ही वस्तुस्थिती आहे की नाही. तर ते तर ठीकच आहे, तुम्ही कुठं लाभ मिळतोय तो घ्याच तुम्ही, त्याबद्दल वाद नाही. पण जसं मी म्हटलं की मुलांना शिक्षणासाठी तसं वैद्यकीय मदत सुद्धा फार मोठी मिळते. मध्ये एक कामगार, मी ह्याला गेलो होतो बीडला, एका खेडेगावात 2 मुलं होती ITIचं वगैरे शिकलेली, आणि ती मुलं एका पत्र्याचं काहीतरी खोकं उभारायचं काम चाललं होतं आणि वरनं इलेक्ट्रिक वायर गेली होती. ते अनावधानाने त्याच्या लक्षात आलं नाही आणि एका मुलाचा टच त्याला झाला आणि त्या मुलाचा टच त्याला झाल्यामुळे पत्र्यावर असणारा दुसरा मुलगा पण दगावला. पण मला एवढं वाईट वाटलं त्या मागे आणि बघितलं तर त्यांच्या नुकतीच लग्न झालेली ही सगळी, आणि काय करायचं. तर मी त्याच्या घरी गेलो भेट द्यायला, तर त्यांनी एक सांगितलं, नाही बोलतो मी, की मी म्हटलं आता पुढं कसं काय, तुम्हाला काय मदत पाहिजे. तर तिथल्या गावातलाही अबू सारखा, योगेश सारखी जी माणसं होती त्यांनी त्या रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि तुम्हाला सांगतो 4.5-4.5 लाख रुपये जागेवर त्यांना लगेच. मी आलो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथल्या लेबर कमिशनरनं त्यांना चेक दिला आणि त्यांनी फोन सुद्धा केला मला की नाही नाही तुम्ही काल येऊन गेला कळलं मला आणि आम्ही आज चेक त्यांना द्यायला. म्हणायचा उद्देश काय, असा प्रसंग पुन्हा येऊ नये, पण आलाच त्यावेळेला गव्हर्नमेंट आपलं पाठवतो. त्यावेळेला आपण रजिस्ट्रेशन कागदपत्र आपली व्यवस्थित ठेवली पाहिजे. आपण काय करतो तिकडे दुर्लक्ष करतो, हा देत नाही आपण. कधी कागदपत्राला काहीतरी मिळायला लागले म्हणजे मग कागद ओढू, मग आधार कार्ड कुठं ठेवले, मग काय कुठं ठेवले, तसं नको. तर थोडंसं आपल्याला शासनाकडनं भरपूर मदत मिळते. काय मदत मिळते काय नाही याची माहिती देण्यासाठी म्हणून खरोखरच एक कार्यक्रम चांगला आयोजित करा. मी पण वेळ काढेन, सर्वांना ही माहिती द्या आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला कुठं काय पाहिजे तिथं अर्ज करायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही अर्ज करा, टोकन घ्या किंवा अर्जाची पोच घ्या आणि मग मी आहे ना तुमच्या मदतीला. तुम्ही सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार आहे. मी काय वर्ण पडलो नाही आसमानातनं आमदार म्हणून. तुमच्या सगळ्यात राहिलो, तुमच्या सगळ्यांची सेवा करत राहिलो, तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणून कुठेतरी मला एक संधी मिळाली. मग या संधीचा उपयोग तुमच्यासाठी झाला पाहिजे म्हणून तुम्ही अर्ज करायचं शिका. आपल्याला कुठं काय मिळते हे याचं माहिती घ्यायला शिका आणि तिथं तुम्ही अर्ज करा. अर्ज केल्यानंतर मग माझ्याकडे तुम्ही या, निश्चितपणानं तुम्हाला न्याय देण्याची आणि तुमचा हक्क तुम्हाला देण्याची जबाबदारी आमची असेल. सगळे कार्यकर्ते तुमच्यासाठी काम करतात. त्या सर्वांना सुद्धा तुमचे आशीर्वाद असावे. त्या पुढच्या काही चांगल्या योजना आणि चांगला फायदा तुम्हाला सर्वांना मिळो एवढ्याच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. पण लवकरच ते कार्यक्रम करा, त्यासाठी आता वेळ लागतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.